घरात बरकत येत नाही. गुरुचरित्रही सांगतं, 35, 36, 37 अध्याय वाचन, गरुड पुराणही सांगतं, घरातल्या कोणत्या स्त्रीनं, माणसानी सुद्धा पण विशेष रूपानं स्त्रीनं, पारशानं कधीच स्वयंपाक घरात प्रवेश करायचा नाही. घरातलं मुख्य घर म्हणजे स्वयंपाकघर, हे घरातलं पुन्हा मंदिर आहे. आणि त्या स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षामचे देही पार्वती माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिव भक्तश्च स्वदेशो भुवनत्रय. अन्नपूर्णा स्तोत्रातले हे मंत्र आहे. माता पार्वतीचा तिथे वास आहे. पारशानं जर का आपण त्या स्वयंपाक घरामध्ये प्रवेश केला आणि किचनला वगैरे स्पर्श केला तर तिथे माता पार्वतीचा वास राहत नाही. आणि जिथे माता पार्वती भगवान शंकर नाही तिथे भगवान लक्ष्मी आणि नारायण सुद्धा राहत नाही. म्हणून घरात जर का तुम्हाला बरकत लागत असेल, म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं, गरुड पुराणामध्ये लिहिलं, तुम्ही जर का आंघोळ न करता म्हणजे बिना आंघोळीच म्हणजेच पारशानं जर का तुम्ही पाणी पिलं तर रक्त पिल्याचा दोष आहे, हे गरुड पुराणात लिहिलं. आणि बिना आंघोळीचं म्हणजे पारशानं जर का तुम्ही जेवण केलं तर तुम्हाला बिष्टा खाल्ल्याचा दोष आहे. म्हणजे स्पष्टपणे मला हे सांगायचं आहे.